32 ऊस रंगाने लालसर, पारवा, कांड्या मध्यम जाड, डोळा गोल असतो. पंख काड्यांना भैगा पडतात. पाने लांबून रुंद व टोकाला वरलेली असतात. ही जात उशिरा पक्व होणारी असून ऊस व साखरेचे उत्पादन चांगले देते. 3 हंगामासाठी शिफारस असून जास्त फुटावे अशिरा तुरा येतो. खोडावा चांगला येत असून काने रोगास मध्यम प्रतिकारक आहे. शेंड्याळी व कांडी किडीस बळी. पूर्ण ग्रामासाठी 55 टन एकरी व साखर उतारा 8.5 तसेच सुरू हंगामासाठी 45 टन एकरी व साखर उतारा 6 इतकी उत्पादन क्षमता या वाणात असते. तर दुसरा ऊस कोयम 0265 फुले 265 या जातीचा ऊस मध्यम जाड असून ऊसाची संख्या ज्यादा असल्याने उत्पादन ज्यादा मिळते. खारवट चोपण जमिनीत चांगला प्रतिसाद देत असून खोडवा चांगला येतो. कांड्या आखूड मध्यम जाड असून मध्यभागी फुगीर व टोकाला निमुळता असतात. ऊस रंगाने हिरवट असून पाने सरळ टोकाची आहेत. या जातीत तुरा लवकर येतो. कांड्यावर पांगळ्या फुटतात. ऊस लोळण्याचा प्रमाण जास्त आहे. या वाणाचे उत्पादन आडसाली हंगामातील 55 टन एकरी व साखर उतारा 10.5 इतके असून पूर्व हंगामासाठी 55 टन एकरी व साखर उतारा 8.5 इतक्या प्रमाणात देत असून ही जात तिन्ही हंगामासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. तर आता तिसरा आहे को PSI 9805 ही जात मध्यम उशीर पक्का होणारी असून 8 साली व पूर्ण हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. उधळ मध्यम खोल जमीन आणि निचोळ्याच्या जमिनीत चांगला प्रतिसाद देते. ऊस सरळ वाढणारा असून पाचट सहज निघते. ठिबक सिंचनासाठी जास्त योग्य आहे. खोल काळ्या जमिनीतील सुरुवातीला वाढ कमी असते पण नंतर ऊस जोमात वाढतो. आंतरपीकासाठी उपयुक्त वाणा गवताला लोगास थोडा प्रमाणात बळी पडते. हे वाण आडसाली हंगामातील 65 टन एकरी व साखर उतारा 10 इतके देते. तसेच पूर्ण हंगामामध्ये 55 टन एकरी व साखर उताऱ्याचे प्रमाण 8.5 टन इतकेच देते. नंतर 4 नंबर 9205 हे वाण लवकरच पक्व होणारे असून गूळ उत्पादनासाठी चांगले आहे. या जातीस तुरा येत नसल्यामुळे पावसाच्या भागात लागवड करण्याचे फायदेशीर ठरते. पण ही जात पानावरील ठिपके रोगास बळी पडते. पानावरील तपकिरी ठिपके या तांबेरा रोगास जास्त पावसाच्या भागात बळी पडते. हे वाण पूर्ण हंगामा व सुरू हंगामा लागवडीसाठी असून ऊस उत्पादन 68 टन एकरी आणि साखर उत्पादन 7.5 टन एकरी इतके देते. तर 5 नंबरची MS 1001 हा वाण खारवट चोपण जमिनीतील चांगला येतो. ऊस जाड असून रंगाने हिरवट पिवळसर आहे व त्यावर थोड्या मेणाचे प्रमाण आहे. या वाणास तुरा येतो व पक्का ऊसाचा डोळा फुटतात. हे वाण पूर्ण हंगामी व सुरू
लागवडीसाठी शिफारस केली असून 55 टन हे इतके उत्पादन व 8.5 टन एकरी साखर उतार्याच्या प्रमाणात आहे. VSI 08005005 या वाहनाला खोडवा चांगला येत असून पाण्याचा ताण सहन करते. कांडी किडीस कमी प्रमाणात बळी पडतात असून आणि व तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक आहे. ऊसाची दशी पडत नसून तुरा कमी प्रमाणात येतो. वाणाचे ऊस उत्पादन 55 टन एकर व साखर उत्पादनाचे प्रमाण 8.5 टन एकरी आहे. नंतर VSI 434 ही जात लवकरच वाढणारी असून ऊस मध्यम जाड आहे. पाण्याचा ताण सहन करते व उत्तम खोडवा देणारी जात आहे. हे वाण पूर्ण हंगामा व सुरू लागवडीसाठी शिफारस केली असून ऊस उत्पादन 50 टन एकरी आणि साखर उत्पादन 60 टन एकरी इतके मिळते. ही नंतरचं VSI 03102 जास्त पाण्याचा ताण सहन करत असून उशिरा तुरा येतो. तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक आहे. हा वाण 60 टन एकरी व साखर उतारा 9 इतका देत असून अतिपर्जन्य भागासाठी पूर्वगाम व सुरू लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. नंतरचं कुशी 671 ही जात लवकरच पक्का होणारी असून साखर उतारा चांगला आहे तसेच गुळासाठी अतिउत्तम आहे. म्हणून पूर्ण हंगामी व सुरू हंगामी अतिशय योग्य आहे. मध्यम काळी व खोल जमिनीतील चांगली येत तसेच सेंद्रिय व रासायनिक खताचा चांगलाच प्रतिसाद देत पाण्याचा ताण सहन करते. पाने लांब रुंद देठावर कुसू पाने आहेत. पानगळ लवकरच होतो आणि ऊसाच्या काड्यावर मेण नाही. पाण्याच्या देठावर कुस गवतात वाढ या रोगास बळी पडते. कांडी कीड पांढरी माशी बुडका कांडी या किडीस ही जात बळी पडते पण साचलेल्या जमिनीत उत्पादन कमी देते. या जातीमध्ये उत्पादन 50 टन एकरी व साखर उत्पादन 8.5 टन एकरी मिळते. त्यानंतर 8040 महालक्ष्मी या वाणाची पाने लांब रुंद गर्द हिरवे असून कांड्या मध्यम जाड व लांब असतात. ही जात कोल्हापूर विभागासाठी प्रसारित केलेली असून लवकरच पक्का होणारी जास्त उत्पादन व साखर उतार्यासाठी चांगली आहे. पूर्ण हंगामी व सुरूसाठी योग्य असून खोल काळ्या निचऱ्याचा जमिनीत चांगला प्रतिसाद देते. ही जात गूळ तयार करण्यासाठी चांगली असून उशिरा तुरा येत असल्याने चांगले उत्पादन देते. या वाणाचे वाडे लांब असून व जास्त असल्याने ऊस काही प्रमाणात लोळतो. उशिरा तुरा येतो. या जातीमध्ये उत्पादन 50 टन एकरी आणि पूर्ण हंगामी व 40 टन एकरी सुरुवातीसाठी मिळते. तसेच साखर उतारा 8 व 6 अनुक्रमाने मिळतो. कुशी 671 वसंत या वाणीचे पाने लांब रुंद देठावर कुसू आहे. पानगळ लवकर होते. ऊसाच्या काड्यावर मेण नाही. ही जात लवकरच पक्क होणारी असून साखर उतारा चांगला आहे तसेच
गुळासाठी अतिउत्तम आहे. पूर्ण हंगामी व सुरू हंगामासाठी अतिशय योग्य आहे. मध्यम काळी व खोल जमिनीत चांगली येते. तसेच सेंद्रिय व रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. पाण्याचा ताण सहन करते. पाण्याच्या देठावर कुस, गवताळ वाढ या रोगासाठी बळी पडते. कांडी कीड, पांढरी माशी आणि बुडखा कांडी या किडीस ही जात बळी पडते. पाणी साचलेल्या जमिनीत उत्पादन कमी देते. या जातीमध्ये उत्पादन 50 टन एकरी व साखर उतारा 8.5 टन एकरी मिळते. तर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.